लोकसत्ताक नागरिकांना सप्रेम जय भीम। आज बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून आजचं जे काही निवडणुका आहेत या निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेऊन राजकीय सत्तेचा मार्ग म्हणजे एससी एसटी ओबीसी आणि मुस्लिम यांची युती हा विषय घेऊन आपल्या समोर आज येत आहे। मित्रहो, निवडणुकीमध्ये मताधिकार ही सर्वात महत्वाची आणि आवश्यक आणि फार मोठ्या संघर्षातून, फार मोठ्या दीर्घ संघर्षातून मताधिकार भारतीय समाजामध्ये जे उपेक्षित वर्ग होता, जो वंचित होता, कसल्याही प्रकारचा त्याला म्हणजे तो गुलाम होता, त्याला कसल्याच प्रकारचा अधिकार नव्हता, अशा वर्गाला दीर्घ संघर्षातून हा मताचा अधिकार मिळालेला आहे। लोकशाहीमध्ये मताचा अधिकार म्हणजे जे राजकारण, जे जनकल्याणाचं आणि लोक विकासाचं, राष्ट्र संचलनाचं जे राजकारण चालते, त्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हा मताधिकाराचा हा फार मोठा म्हणजे अधिकार आहे। मताधिकारामुळेच आपणाला हे जे काही निरनिराळे सभागृह आहेत, ज्या सभागृहामध्ये नागरिकांच्या विकासाच्या योजना बनतात, अशा या योजना बनण्याच्या जी काही निर्णयाची जी प्रक्रिया आहे, त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार नागरिकांना प्राप्त झालेला आहे। आणि म्हणून हा मताधिकार फार जबाबदारीनं आणि आपल्याला आपल्या कल्याणाचा आणि आपल्याला जो काही राष्ट्रसंचलनासाठी जी काही आपल्याला जे काही कौशल्य आपणात विकसित झालेलं आहे, ते राष्ट्रसंचलनात प्रयोगात आणावं यासाठी म्हणून हा मताचा अधिकार आपणाला बहाल केलेला आहे आणि बहाल केलेला असतो लोकशाहीमध्ये। म्हणूनच मताचा फार मोठा अधिकार आहे, फार मोठा अधिकार आहे। आणि हा अधिकार बजावण्यासाठी आपण गेल्या म्हणजे 75 वर्ष ह्या कसरती करत आहोत। आणि या कसरती करत असताना सत्ता प्राप्ती आणि सन्मान प्राप्तीसाठी मताधिकार आणि सत्ता प्राप्तीसाठी मताधिकार। सत्ता प्राप्तीसाठी जे काही आहे तिथले श्रीमंत आणि शिक्षण घेणारे जे लोक होते, त्यांना सत्ता प्राप्तीसाठीचा अधिकार, मताधिकार हा पूर्वीच बहाल केलेला होता। परंतु भारतीय संविधान लागू झाल्यानंतर हा सन्मान प्राप्तीसाठीचा मताधिकार जो आहे तो सर्व शेवटचा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत तो मताधिकार विस्तृत केला गेलेला आहे। भारताच्या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना, सर्व नागरिकांना मताचा अधिकार देऊन त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे। इतका तो महत्वाचा हा म्हणजे अधिकार आहे। आणि हा अधिकार गेले 75 वर्ष आपण त्याचा प्रयोग करत आहोत, त्या मताधिकाराचा प्रयोग करत आहोत। हा प्रयोग करत असताना याच प्रक्रियेमधून अवेअरनेस, जागृती होऊ लागलेली आहे। आणि ही जागृती होत असताना म्हणजे भारतीय समाज जीवनाचा जो काही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतर, स्वातंत्र्यपूर्व जे काही म्हणजे व्यवस्था होती, सामाजिक व्यवस्था, आणि त्या सामाजिक व्यवस्थेमधलं जे काही समाजाचं विभाजन होतं, ते विभाजन स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक विशिष्ट वर्गाला म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेस जे वर्गीकरण केलेलं आहे, ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत, तर त्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना थोडेफार संपत्तीच्या आणि शिक्षणाच्या आधारावर मताचा अधिकार होता, परंतु बहिष्कृत वर्गांना कसल्याही प्रकारचा मताधिकार नव्हता। आणि तोच मताधिकारासाठीचा संघर्ष जो आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंबेडकरवादी चळवळीच्या माध्यमातून तो
म्हणजे तो मताचा अधिकार प्राप्त करण्यासाठी बहिष्कृत वर्गांना तो मिळाला पाहिजे याच्यासाठी, आणि भारतीय समाजामध्ये सर्व लोकांना मताचा अधिकार मिळावा यासाठीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंबेडकरवादी विचारधारेच्या चळवळीनं सक्रिय ठेवला आणि शेवटी संविधानाच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार मिळाला. आणि मग हा अधिकार मिळाल्यानंतर जे काही समाजाचं वर्गीकरण, जे संविधान मान्य काही समाज घटक बनले, जे काही पूर्वी व्यवस्था होती ती व्यवस्था आणि पूर्वीचे कायदे निरस्त झाले आणि संविधानाच्या सुसंगत आणि मानवी मूल्याच्या सुसंगत जे काही कायदे तयार झाले ते कायदे लागू झाले. आणि त्यानुसार हे जे काही समाजाचं जे वर्गीकरण पूर्वी होतं ते नंतर संविधान संमत वर्गीकरण तयार झालं आणि त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि मुस्लिम या अशा प्रकारचं हे वर्गीकरण स्वातंत्र्यानंतर म्हणजे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर असं एक वर्गीकरण आलं. आणि यामध्ये सत्ता जी आहे, सत्ता ही सुरुवातीपासूनचे जे कोणी म्हणजे वर्ग होता त्यामध्ये एक सत्तेमध्ये एक तर सत्ता प्राप्तीसाठीचा एक वर्ग सक्रिय होता आणि तो जाती आणि धर्माच्या आधारावर तो राजकारणामध्ये सक्रिय राहिला. तो एक वर्ग. आणि दुसरा मान सन्मान प्राप्तीसाठी जो बहिष्कृत वर्ग होता तो आज जो आहे SC ST OBC आणि मायनॉरिटीज हा जो वर्ग आहे तो वर्ग दुसऱ्या बाजूला, आणि तो त्याचं जे राजकारण आहे ते सन्मान प्राप्तीचं राजकारण आहे. म्हणजे सत्ता प्राप्ती, सन्मान प्राप्तीसाठी ब्राह्मणेतरांनी जे काही महात्मा गांधींनी म्हणजे ब्राह्मणेतर जी चळवळ चालू होती, सत्यशोधक समाजाची जी चळवळ चालू होती, महात्मा फुलेंच्या विचारधारेच्या अनुरूप जेथे जवळकर, मोरे आणि मंडळींनी जी काही चळवळ चालवलेली होती त्यामध्ये जे काही ब्राह्मणेतर वर्ग आणि त्याचं नेतृत्व मराठा समाज करत होता, त्या सर्वांना म्हणजे जो मान सन्मान आणि प्रतिष्ठा त्यांनाही या व्यवस्थेनं शूद्र मानलेला आहे. या व्यवस्थेनं त्यांनाही म्हणजे चौथ्या वर्गाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये चौथ्या वर्गाचा दर्जा ज्यांना दिलेला आहे ते असे ब्राह्मणेतरांचा. आणि ते महात्मा फुलेंनी जी काही शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्रांची जी चळवळ त्यांनी सुरू केली आणि त्याला प्रेरित होऊन महाराष्ट्रामधला जो काही ब्राह्मणेतर वर्ग आणि त्याचं नेतृत्व येथील मराठा समाजानं जागृत होऊन फुलेंच्या विचाराशी म्हणजे विचाराशी सहमत होऊन त्या विचाराची म्हणजे झेंडा घेऊन जेथे जवळकर, मोरे, माधवराव बागल ही अशी मंडळी समोर आली आणि एक प्रखर असं ब्राह्मणवादाच्या विरोधात ब्राह्मणेतराचं आंदोलन उभं राहिलं. आणि मग म्हणजे हे सातत्यानं पुणे ही रणभूमी बनली आणि गायकवाड वाडा विरुद्ध म्हणजे फुलेंचा जो काही विचार आहे तो त्याच्या विरोधात म्हणजे ही चळवळ चालत राहिली. आणि नंतर पुढे चालून महात्मा गांधींनी हीच चळवळ स्वातंत्र्य मिळणार आहे आणि स्वातंत्र्य मिळणार आहे तर तुम्ही ही जी काही काँग्रेसला सत्ता मिळणार आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते ब्राह्मण करत होते आणि मान सन्मान आणि प्रतिष्ठेचं जे काही आंदोलन चालू होतं ते महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली म्हणजे महात्मा फुलेंचा जो जनाधार आहे तो मराठा समाज आहे आणि त्यांनी तो जो काही झेंडा आहे समतेचा झेंडा, शूद्र अतिशूद्राच्या नेतृत्व करण्याचा जो झेंडा आहे महात्मा फुलेंनी जी काही म्हणजे शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र अशी जी काही लढाई भेदरेषा निश्चित करून लढाई लढले त्याचं नेतृत्व मराठा समाज करत राहिला. आणि ही जी स्वाभिमानाची चळवळ ती सुरू झाली आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही ब्राह्मणी व्यवस्था आहे या व्यवस्थेला फार मोठा म्हणजे हादरा बसला आणि त्यांना आपलं राजकारण आता सत्ता म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या हाती हे राजकारणाच्या द्वारे आपल्या हाती राहतील की नाही याची भीती वाटून त्यांनी जे काही आपलं जे काँग्रेसचं जे नेतृत्व आहे ते काँग्रेसचं नेतृत्व ब्राह्मणाच्या ताब्यातून म्हणजे टिळकांच्या नंतर मग आता ते ब्राह्मणेतराकडे दिलं पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधींना त्यांनी नेतृत्व बहाल केलं आणि त्यांच्या मार्फत महात्मा गांधीच्या मार्फत त्यांनी म्हणजे फैजपूरला 1936ला जेव्हा फैजपूरला एक काँग्रेस अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये यांना मराठा समाजाचं हे जे काही ब्राह्मणेतरांचं आणि फुलेंच्या चळवळीतून सत्यशोधकाचं जे आंदोलन चालू होतं आणि त्यातून जी स्वाभिमानाची मान सन्मान आणि प्रतिष्ठेची जी लढाई लढली जात होती त्यावेळेस त्यांना म्हणजे फैजपूरला सांगितलं, फैजपूरच्या काँग्रेसमध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं की आता त्याला सत्ता तुम्हाला आता सत्तेमध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला काँग्रेसमध्ये यावं लागेल
म्हणजे तुम्हाला तुमची स्वतःच जे काही स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं होतं, शूद्रांची जी काही चळवळ उभी राहिली होती ब्राह्मण शेठची भटजीच्या विरोधात आणि इथल्या शोषणाच्या विरोधात, त्या चळवळीला मोडण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. आणि त्यावेळेसच बाबासाहेब म्हटले की आता हे सर्व ह्याच्यात डेरे दाखल झालेले आहेत काँग्रेसमध्ये, आता महात्मा फुलेंचा अन्वय मी एकटाच राहिलो. आणि मग नंतर बाबासाहेबांनी म्हणजे ही जी चळवळ आहे ती पुढे चालू ठेवली. आणि मग ते जे काही नैसर्गिक मित्र महात्मा फुलेंच्या चळवळीतून तयार झालेले जे काही सत्यशोधकाचे जे मित्र होते, त्या मित्रांना बरोबर घेऊन बाबासाहेबांनी आपल्या चळवळीचा आधार हा बहिष्कृत वर्गाला केलं. कारण महात्मा फुलेंनी शूद्रातिशूद्र जरी म्हटले असले तरी त्याचं नेतृत्व जे आहे, जनाधार जो प्राप्त झाला, तो जनाधार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्यानंतर जे काही मराठा समाज होता त्या मराठा समाजाचा जनाधार प्राप्त झाला. आणि मग तो जनाधार वरती म्हणजे जो काही चातुर्वर्ण्याच्या स्ट्रक्चरमध्ये शूद्रापर्यंतच तो म्हणजे स्थिर राहिला. वास्तविक पाहता फुल्यांच्या चळवळीमध्ये अतिशूद्रांचं जे काही गोपाळ बाबा वलंकर म्हणजे आणि शिवराम जानबा कांबळे हे जे काही पुण्याची मंडळी होती हे सहभागी होते, सक्रिय होते. अतिशूद्र जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये फुल्यांच्या चळवळी, परंतु नेतृत्वाच्या भूमिकेत नव्हते. त्यांची एक स्वतंत्र अशी एक चळवळ त्यांनी फुलेंच्या विचारानं सुरू केलेली होती. आणि त्याचा आधार घेऊन त्याच्यामध्ये पुढे चालून मग बाबासाहेबजी जेव्हा हे काँग्रेसमध्ये विलीन झाले त्यावेळेस बाबासाहेबांनी मग तोच धागा पकडून आपल्या या चळवळीला बहिष्कृत वर्गाचा म्हणजे सर्वात खालचा वर्ग जो आहे त्या खालच्या वर्गाला आपला जनाधार तयार केलं आणि खालच्या वर्गापासून सुरुवात केली, बहिष्कृत वर्गापासून सुरुवात केली. त्याच्यामध्ये अस्पृश्य वर्गाला केंद्रक बनवून आपली चळवळ सुरू केली. आणि त्यांनी त्या सोशिओ कल्चरल पॉलिटिक्स सत्ता प्राप्तीसाठी सोशिओ कल्चरल पॉलिटिक्स यांनी ते त्याची एक प्रारूप बनवला आणि मग ते केलं. आज हे या ज्या काही ऐतिहासिक ज्या घटना आहेत त्या ऐतिहासिक घटना किपिंग इन माइंड आपल्या डोक्यात ठेवून मग आता आपण आजचं जे काही वास्तव आहे की त्या काळात दिलेले धक्के शूद्र अतिशूद्र आणि आजचे जे एससी एसटी आणि ओबीसी याच्यामध्ये काय झालं की एससी आणि एसटी हे संविधानाने मान्यता दिलेला वर्ग आहे, त्यांनी मान्यता प्राप्त अनुसूचित सूचीबद्ध झालेला आहे. ओबीसीचा वर्ग सूचीबद्ध व्हावा यासाठी म्हणून विशेष तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवली. कारण त्या काळामध्ये ओबीसीचा वर्ग जो आहे तो म्हणजे बाबासाहेबांनी प्रयत्न केले की आपल्या बरोबर यावं, परंतु फार मोठ्या प्रमाणात आलेले नाहीत. फार कमी लोक बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांच्या बरोबर राहिले, परंतु ते आले नाहीत. परंतु आज जे आहे आज 75 वर्ष जे अनुभव घेत आहेत आणि आंबेडकरवादी चळवळीचा जो रेटा आहे, एका बाजूला ब्राह्मणवादी धारेचे जे काही जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त पक्ष आहेत, म्हणजे त्यांनी आपसात विभागणी करून घेतली की मी जातीची रणनीती घेतो, मी एक म्हणतो मी धर्माची रणनीती घेतो आणि आपणच आपले एकमेकात विरोधक राहू, समर्थक राहू, तिसरा पर्यायाला आपण उभंच राहू द्यायचं नाही, अशा प्रकारची जी रणनीती आहे जाती आणि जातीच्या विरुद्ध धर्म उभा करून जे एकाच परिवारातून किंवा एकाच फॅमिलीमधून निर्माण झालेले जे आहेत पक्ष जे आहेत, एक जात म्हणजे कन्सेप्ट, एक जातीची कन्सेप्ट घेऊन आणि एक धर्माची कन्सेप्ट घेऊन एकमेकाच्या विरोधात म्हणजे राजकारण सुरू केलं. परंतु ही जी काही त्यांची जी काही कांगडघाई आहे ही कांगडघाई फार काळ टिकली नाही. कारण दुसऱ्या बाजूला आंबेडकरवादी जो काही विचार प्रवाह आहे त्याचं जे राजकारण आहे ते राजकारण त्यांनी लोकांना जागृत करण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये 75 वर्ष त्यांनी या भारतीय समाजामध्ये एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटी यांना जागृत करण्याचं काम त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. आपण हे सर्व मिळून जर एकत्रित आलो तर आपण आपल्या या देशामध्ये खऱ्या अर्थानं मानवतावादी विचारधारा आपण दृढ करू शकू आणि समाजाला सर्व नागरिकांना योग्य असं दिशा देऊ शकू, राष्ट्राला एक प्रबळ करू शकू, राष्ट्राचा विकास करू शकू. ही जी काही जाणीव आहे ही जाणीव निर्माण केली. आणि म्हणून जाती धर्माचे जे काही आधारावर जे राजकारण करणारे होते त्यांचा जो काही हे आहे जाती म्हणजे त्यांचा जो आधार आहे जातीच्या आधारावर राजकारण करणारे आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणारे कोण पक्ष आहेत? एक तर भाजप प्रणित आघाडी, भाजप आणि त्यांनी जमा केलेले जे काही पक्ष आहेत यांचं एक राजकारण आहे आणि ते धर्म केंद्रित आहे. दुसरा राजकारण आहे काँग्रेस केंद्रित आणि त्यांनीही काही
म्हणजे पक्ष जमा केलेले आहेत ते आहे जाती केंद्रित. जातीच्या समीकरणावर चालणारं हे राजकारण आहे. जातीच्या समीकरणाची जोडतोड करून मत भरपूर म्हणजे मेजॉरिटी निर्माण करणे आणि त्यांनी धर्माच्या आधारावर मेजॉरिटी निर्माण करणे अशा प्रकारचे. परंतु या 75 वर्ष या आता म्हणजे ह्याच्यापासून गेल्या 2019 पासून जे काही एक बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सक्रियतेतून जे काही म्हणजे जनाधारामध्ये जो काही फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलरायझेशन ध्रुवीकरण होत आहे, ते ध्रुवीकरण होत असताना असं दिसतंय की इथला जो काही म्हणजे जातीचा जो समूह आहे, जातीचा समूह जे जातीचं राजकारण करणारे आणि धर्माचं राजकारण करणारे त्यांना जो काही जनाधार प्राप्त आहे, जसा की ओबीसीचा एक जनाधार आहे जो धर्माच्या नावाखाली तो म्हणजे यूज केला जातो, आणि दुसरा जातीचा जो जनाधार आहे जो मराठा समाज आहे, जो बहुसंख्य आहे त्यांना जातीमध्ये पुन्हा घेऊन गेले. हे खऱ्या अर्थानं मान सन्मान आणि प्रतिष्ठेची लढाई लढणारे म्होरके होते, परंतु त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करून त्यांची जी रणनीती आहे राजकारणाची त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणि आज म्हणजे जे काही आजची जी काही परिस्थिती आहे, आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये हे एकमेकाच्या परस्पर विरोधी उभा राहिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये उभे राहिलेले आहेत ही जी सिच्युएशन आहे, ही जी परिस्थिती आहे, ही पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो. कारण पूर्वी जे असायचं ती अज्ञान फार मोठ्या प्रमाणात प्रचंड असं अज्ञान होतं. त्यामध्ये फक्त आंबेडकरवादी समूहाच्या विरोधात म्हणजे त्यांना इग्नोर करून त्यांची नोंदच घ्यायची नाही, त्यांचं कसल्या प्रकारची चर्चा होऊ द्यायची नाही. मग कम्युनिकेशन मीडियामध्ये आणि इतर कोणत्याही मीडियामध्ये त्यांची चर्चा करायची नाही, असं इग्नोर करून त्यांना उभं राहू दिलं नाही. परंतु त्यांचा जो काही आंबेडकरवादी म्हणजे चळवळीचा जो रेटा आहे, तो रेटा साधन आणि कसल्याही प्रकारचा तामधाम नसताना साधनहीन आहे, परंतु त्यांनी आपला चळवळीचा रेटा कायम ठेवून या समाजामधले जे काही ओबीसी आणि मराठा समाजामधला जो काही गरीब मराठा आहे त्यांच्याशी संवाद साधून आज जे काही महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा समाजामध्ये जी काही फार मोठ्या प्रमाणामध्ये चेतना निर्माण झालेली आहे, आणि ती चेतना म्हणजे निर्माण झाली ती एक त्यांनी आरक्षणाची डिमांड करत आहेत की आमचा विकास जो आहे तो आमचा विकास म्हणजे होण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आहे. जो समाज म्हणजे सत्तेच्या जनाधार जो सत्तेवर बसवतो, मोठ्या संख्येचा संख्येने असलेला हा वर्ग आहे, तो राजकारण मागतो. याचा अर्थ हा आहे की त्यांना सत्तेचं जे काही विकासाची जी काही म्हणजे धरा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही आहे, हे वास्तव आहे. मग तो कोण आहे ते सत्तेमध्ये असलेले ते कोण आहेत याचा गांभीर्याने आज विचार करण्याची गरज आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हे फार मोठं म्हणजे याच्यातून त्यांनी मांडणी केलेली आहे की या देशामध्ये फक्त काही घराण्यांची सत्ता आहे, आणि ते घराणे म्हणजे ते त्यांची जात जी आहे ती जातीला ते मानत नाहीत, धर्माला मानत नाहीत. ते आपल्या घराण्याला आणि आपल्या परिवाराला मोठं करणं आणि परिवारामध्ये त्याचा म्हणजे सर्व सत्ता संपत्ती आणि जे काही संसाधनं आहेत ती संसाधनं जमा करणं, हे जमा करणं याच्यासाठीच राजकारण झालेलं आहे ना. मराठा जो आहे तो जो पूर्वी म्हणजे भरपूर शेती असायची, सर्व काही म्हणजे व्यवस्थित असायचं, परंतु आज तो म्हणजे शेतीचे अनेक म्हणजे तुकडे झालेले आहेत आणि शेतीचा म्हणजे व्यवसाय ही फार मोठा कमजोर झालेला आहे. कारण शेतीकडं म्हणजे लोक केंद्रित म्हणजे शासन हा शेतीकडे दुर्लक्ष करून इंडस्ट्रीकडे जास्त म्हणजे भर देतो. तर त्यामुळं तो आज जो गरीब झालेला आहे आणि या जे काही घराण्याकडे त्याची जी सत्ता जी आहे म्हणजे जे काही कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, सेवा सहकारी सोसायटी, साखर कारखाने आणि जितके जे काही ग्रामीण भागामधले जे काही मंडळ आहेत म्हणजे कापूस महामंडळ, आणखी कोणकोणते जे महामंडळ आहेत, वखार महामंडळ, हे सर्व महामंडळ जे आहेत जी काही साधनाचे स्रोत आहेत हे सर्व स्रोत आज मराठा समाजाची जरी असली तरी त्यामधले फक्त ठराविक मराठा यांच्याकडेच ते राहिलेले आहेत. आणि म्हणून त्याच्यामधला जो काही अस्वस्थ झालेला जो मराठा आहे म्हणजे तो जो गरीब मराठा आहे तो गरीब मराठा आतंकित झालेला आहे. आणि तो म्हणजे तो आपल्याला जे काही हे मिळतंय, आपल्याला जे काही मिळणार आहे ते या ह्याच्यातून मिळालं पाहिजे, आरक्षणातून मिळालं पाहिजे. कारण आरक्षण धारकांची जी काही प्रगती झालेली आहे असं त्यांना वाटते आहे. आणि म्हणून मग ती आरक्षणासाठीची लढाई झाली सुरू. आणि मग ते आज जे काही
म्हणजे जसं ह्याच्यामध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काय काय मुद्दा होता निवडणुकीमध्ये, की संविधान वाचलं पाहिजे आणि लोकशाही वाचली पाहिजे. संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावर लोकसभेचं जे काही निवडणुका लढल्या आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे संविधान आणि लोकशाहीचा बचाव करण्याच्या प्रती लोकांनी आपला कौल दिला. म्हणजे लोकशाहीलाही वाचवलं, संविधानाला वाचवलं आणि आपला मताचा कौल देऊन आता जे काही बनत आहे, अर्थात हे करत असताना ते वाचवलं, परंतु त्यामध्ये जे काही मेन स्ट्रीम मध्ये जी काही मागणी घेऊन मेन स्ट्रीम मध्ये आंबेडकरवादी राजकारणाचा रोल राहिलेला आहे, त्यामध्ये विशेष करून वंचित बहुजन आघाडीचा जो रोल राहिलेला आहे त्यांना इग्नोर करून हे झालेलं आहे. आणि त्यामुळं कधीही जेव्हा जेव्हा केव्हा म्हणजे यश संपादन करायचं असतं त्यावेळेस, म्हणजे यश मिळत असतं त्यावेळेस जे काही प्रॉपर लोकांच्या हाती विकासाची प्रक्रिया, यश मिळाल्यानंतर पुढे काय होते, विकासाची प्रक्रिया सुरू होते. तर ती विकासाच्या प्रक्रियेला म्हणजे सुरू होण्यासाठी योग्य माणसाच्या हाती सत्ता गेली पाहिजे. ती म्हणजे केवळ म्हणजे जे काही भय आहे, भयापासून मुक्त करण्यासाठी, म्हणजे लोकशाही संपणार आहे, संविधान संपणार आहे, हे जे भय आहे ह्या भयापोटी म्हणजे मतदान एकत्रित झालं. परंतु हे भय जे आहे हे भयमुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय संविधान आणि लोकशाही समाज व्यवहारात येण्यासाठी जो दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोन आंबेडकरवादी राजकारणाकडे आहे. आणि त्याचं प्रतिनिधित्व बाळासाहेब आंबेडकर आणि बहुजन म्हणजे वंचित आघाडीच्या माध्यमातून ते करत होते, त्यांना इग्नोर केलं. म्हणजे मग याच्यातून काय होतंय की एकंदरीत ही जी काही मिळून म्हणजे जातीचे समूह, राजकीय पक्ष, जातीचा आधार घेऊन राजकारण करणारे राजकीय पक्ष आणि धर्माचा आधार घेऊन त्याचं जे काही राजकीय पक्ष एकत्रित झालेले ते आपसात संगनमत करून म्हणजे यांना हे जे काही जिनियस जी हे आहे प्रवाह आहे, आंबेडकरवादी प्रवाह आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा जो प्रवाह आहे याची चर्चा होऊ नये म्हणून यांच्यावरती जास्त अटॅक केलेला आहे. म्हणजे का केला तो, की ह्या जागृतीमधून त्यांचे आधार ढळलेले आहेत. म्हणजे ओबीसी हा डिस्टर्ब झालेला आहे आणि मराठा समाज सुद्धा डिस्टर्ब झालेला आहे. आणि तो जो होता जातीच्या राजकारण करणारे जी काँग्रेस होती त्यांना मराठा डिस्टर्ब झाल्यामुळं, मताधार डिस्टर्ब झाल्यामुळं त्यांना त्यांचा मताधार निर्माण करायचा होता. आणि मग त्यांचा मताधार स्थिर करण्यासाठी म्हणजे त्यांनी म्हणजे त्याच्या मागे लागले. आणि इकडं ओबीसीचा ही मताधार जो आहे म्हणजे बीजेपीचा जो मताधार आहे ओबीसी, त्यांनाही स्थिर करण्यासाठी त्यांच्या धडपडी सुरू झाल्या. परंतु हा जो मताधार आहे तो पूर्णतः आज डिस्टर्ब झालेला आहे आणि डिस्टर्ब होऊन आता तो कुठं स्थिर कोण आहेत, आपल्याला न्याय कोण देऊ शकतो. आपण आता एक गोष्ट आहे, एक तर ओबीसी आणि हे जे काही गरीब मराठा आहेत यांना स्थिर करण्यासाठी त्यांचं एक तर स्वतंत्र राजकारण, स्वतंत्र राजकीय ताकद त्यांची उभी राहायला पाहिजे. परंतु स्वतंत्र राजकीय ताकद उभी राहण्यासाठी त्याला एक तर दीर्घ काळाचा जो अनुभव लागतो, दीर्घ काळाचा संस्कार लागतो आणि त्याची एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेच्या आधारावर जनमत तयार व्हावं लागतं, जनाधार तयार व्हावा लागतो. तो जनाधार आज जो आहे ओबीसीचा आणि गरीब मराठ्यांचा जो जनाधार आहे तो जनाधार हा जातीवर आधारलेला आहे. आणि मग त्यामध्ये म्हणजे कमजोर कोण होतंय, आता मराठा हा जो आहे तो थोडा संख्येनं जास्त आहे आणि संख्येनं जास्त असल्यामुळं तो जातीला पकडून आहे. आता हा ओबीसी जो आहे तो ओबीसी तो सर्व मिळून जास्त होतोय संख्येनं आणि तो एक जात, कारण त्याला अनेक जातीमध्ये तो विभागलेला आहे. आणि मग अनेक जातीमध्ये विभागलेला असल्यामुळं त्याला म्हणजे असं तो जो मताधार जो आहे तो एक संघ नाही आहे. आणि मग एक संघ नाही म्हणून हे दोन्ही जे काही हे आहेत कॅम्पस मधले जे प्रवाह आहेत ते प्रवाह आज सक्रिय झालेले आहेत. आणि आज ओबीसी विरुद्ध मराठा असं एक वातावरण जातीच्या आणि धर्माच्या राजकारणाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे हे जे काही ओबीसी आणि मराठ्यांच्या विरोधात संघर्षजनक परिस्थिती झालेली आहे ती संघर्षरत परिस्थिती एका म्हणजे भाजपच्या कंपार्टमेंट मधून आणि काँग्रेसच्या कंपार्टमेंट मधून झालेली आहे. कारण एक जातीचं प्रतिनिधित्व करत आहे आणि दुसरा धर्माचं प्रतिनिधित्व करत आहे. धर्माचा जनाधार हा ओबीसीचा जनाधार आहे आणि जातीचा जनाधार हा मराठा जनाधार आहे. असं पकडून त्या जनाधार हा जो डिस्टर्ब झालेला आहे, हा जनाधार डिस्टर्ब होऊन कुठं जात आहे, कुणाकडे पाहत आहे असा नजरेनं
तो आंबेडकरवादी नेतृत्व आणि विचारधारेचे जे पक्ष आहेत त्यांच्याकडे म्हणजे आशाभूत नजरेनं पाहताय आणि ते त्यांचं पाहणं जे आहे ते पाहणं रास्त आहे आणि ते त्यांनी योग्य असं निरीक्षणातून त्यांना जे काही आंबेडकरवादी राजकारण दिसतंय आणि त्याच्यात बाळासाहेबांचं नेतृत्व त्याच्यामध्ये दिसतंय. तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट दोघं नाही धोक्यादायक आहे. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, आता जी म्हणताय ना बी टीम वगैरे, बाळासाहेब बी टीम बाळासाहेबांच्या राजकारणाचा जो काही जनाधार आहे, जनाधार स्थिर आहे, तो जो आहे तो बहिष्कृत वर्गामधला जो काही मेजॉरिटी कम्युनिटी आहे, म्हणजे उत्तर भारतामध्ये चमार आहे, महाराष्ट्रात बौद्ध आहे, इकडं साऊथ मध्येही असे म्हणजे त्या राज्यामध्ये जे मेजर शेड्यूल कास्ट मधली मेजर कम्युनिटी आहे त्या मेजर कम्युनिटीने आंबेडकरवादी विचार स्वीकारलेला आहे आणि म्हणून तो त्याचं नेतृत्व करत आहे आणि तो जनाधार स्थिर आहे, तो डगमगत नाही आहे, तो इकडे तिकडे जात नाही आहे. म्हणूनच आग आणि तडफड होत आहे. म्हणजे हा जो काही जातीच्या आधारावर जो काही राजकीय पक्षाचे संचलन चालते त्यामध्ये काँग्रेस हा पुढाकाराची भूमिका घेतो, त्याची तडफड सुरू झालेली आहे की हा आम्हाला म्हणजे हा आंबेडकरवादी मताधार डिस्टर्ब करायचा असेल तर तो केला. म्हणजे तो डिस्टर्ब करण्यासाठी त्यांनी त्यांची जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सक्रिय केलेली आहे. त्याचबरोबर ओबीसीचा मताधार डिस्टर्ब केला म्हणून भाजपचे जे काही म्हणजे ही जी आहे भाजपची जी काही सक्रियता आहे ती डिस्टर्ब म्हणजे या स्वायत्त राजकारणाला डिस्टर्ब करण्यासाठीच सक्रिय आहेत. म्हणजे एकंदरीत दोन्ही आघाड्या भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी कुणावर कोण विरोधक म्हणून ते सक्रिय झालेले आहेत? आंबेडकरवादी अर्थात महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दोन्ही समूह जे आहेत, समूह पक्ष कारण एकट्याची तर त्यांची ताकद नाही आहे, भाजपची बी एकट्याची ताकद नाही आणि इकडे काँग्रेसची बी एकट्याची ताकद नाही आहे. त्यांना अनेक पक्ष एकत्रित करावे लागलेले आहेत आणि ते अनेक पक्ष एकत्रित करत असताना त्यांना म्हणजे थोडंसं आम्हीच दाखवलेलं आहे, त्यांना काही स्वायत्त राजकारण करू देत नाही आहे. ते जे पक्ष त्यांना समानतेची वागणूक आणि त्याची काही बरोबरीची जी वागणूक असते ती बरोबरीची वागणूक न देता पुन्हा त्यामध्ये जाती वर्चस्वाचा जो संघर्ष आहे तो अंतर्गत चालूच आहे. अशा पद्धतीचं जे काही त्यांचं जी काही आक्रमकता आहे ती आक्रमकता दोन्ही समूहाची, भाजप समूह आणि काँग्रेस समूह या दोन्ही समूहाचा अटॅक जो आहे तो आंबेडकरवादी राजकारणावर फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि मग ते जी काही आज जे आहे आता काही बाळासाहेबांनी जे काही हे जे काही निष्कर्ष म्हणजे काढलेले आहेत, काही निरीक्षण मांडलेली आहेत. म्हणजे बघा की 24च्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये 400 पार म्हणजे 400च्या वर आम्हाला हे पाहिजे, खासदार पाहिजेत, म्हणजे आम्हाला म्हणजे संविधान बदलता येईल ही भूमिका घेऊन म्हणजे बीजेपीनं सक्रिय झाले. आणि मग ते जे काही त्याचा डायरेक्ट जो इफेक्ट आहे तो संविधान बदलायचा, संविधान वाचवणं गरजेचं आहे असा एक तो केंद्रक बनला. संविधान हे केंद्रक त्यामुळे बनलंय. आता काय झालंय की आता 200 पार, 288 मतदारसंघामध्ये 200 पार, 200च्या वर आमचे मराठा समाजाचे आमदार निवडून आले पाहिजेत अशा प्रकारचं जे स्टेटमेंट काही नेतृत्वाकडून आणि नेत्याकडून आलेलं आहे. त्यामुळं ओबीसी जो आहे वर्ग आहे किंवा आरक्षित वर्ग जो आहे तो म्हणजे असुरक्षित झालेला आहे. आता जे गरीब मराठ्यांची जी मागणी समोर आली की आम्हाला आरक्षण हवं आहे, आमचं जे काही लेकरा बाळांचं जे काही हे व्हायला लागलंय म्हणजे तोंडातला घास त्यांना मिळाला गेलाय, अशा प्रकारची जी काही म्हणजे जरांगे पाटलांच्या माध्यमातून जी काही चळवळ सुरू झाली होती ती जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, चांगला माणूस आहे. त्यांनी या मराठा समाजाचं जे काही गरीब मराठा समाजाचं खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज जो आहे तो लोकाभिमुख केला आणि त्या मराठा समाजाला एक म्हणजे एक व्यवस्था देण्याचं म्हणजे काम केलं. परंतु हे राजकारण हे जे मुरलेले जे घराणेशाही, मराठा समाजामध्ये सुद्धा एक घराणेशाही आहे. कारण सर्वच मराठ्यांना या राजकीय सत्तेचा लाभ मिळालेला नाही. काही घराण्यामधले 4-4, 5-5 म्हणजे आमदार खासदार झालेले आहेत, म्हणजे 4-4, 5-5 जे लोकप्रतिनिधी झालेले आहेत आणि मग त्या घराण्यापुरतीच जी सत्ता फिरत आहे त्या ह्या गोष्टी म्हणजे त्यांनी फार मोठ्या म्हणजे गंभीर्याने घेतल्या की हे जरांगे पाटलांना म्हणजे तो म्हणजे मराठा समाजाला जागृत करतोय आणि ओबीसीच्या विरोधात मराठा समाज जर पोलराईज झाला, ध्रुवीकृत झाला तर आपल्याला फायद्याच आहे.
म्हणून त्याला ते म्हणजे सर्व संसाधन स्त्रोत जे आहेत इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांना एक फार मोठं एक वादळ निर्माण झालं आणि मग त्यामध्येच जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आहे ते फार निर्णायक टप्प्यामध्ये येत असतानाच त्यांना पुन्हा म्हणजे जे काही गरीब मराठ्याच्या ऐवजी ते सकल मराठाकडे घुसले आणि हे सकल मराठाचं जे काही त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आलं तर ते हे एक प्रदूषण आहे. त्यांना त्यांच्या निर्मळ मनाला आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनाला म्हणजे निर्मळ आंदोलनाला म्हणजे प्रदूषित करण्याचं काम तिथल्या घराणेशाहीनं प्रेरित झालेलं जे काही धनदांडगे होते, जातीच्या आधारावर जे मताची आतापर्यंत 75 वर्ष जे जातीच्या आधारावर म्हणजे मताची लूटपाट करून सत्ता काबीज करून राहिले आणि सर्व संसाधन स्त्रोत आपल्या ताब्यात ठेवले असे लोक आक्रमक होऊन जरांगे पाटलांचे जे काही मेसेज आहे, आरक्षणाचा मेसेज आहे तो प्रदूषित केला आणि तो डायव्हर्ट केला आणि मग मराठा वर्सेस ओबीसी अशा प्रकारचं म्हणजे ते आंदोलन उभं केलं आणि आम्हाला मग ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी आली आणि गरीब मराठा ऐवजी सकल मराठा अशा प्रकारचं हे म्हणजे आंदोलन जे आहे ते असं म्हणजे त्याला पोल्युटेट करण्याचं प्रदूषित करण्याचं काम जे आहे ते म्हणजे प्रस्थापित जे राजकारणी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत, ज्यांना मुरब्बी राजकारणी म्हणतात, म्हणजे मुरब्बी याला म्हणलं जात आहे की जे माणसाचा घात करणारे, माणसाच्या पाठीत खंजीर खूप असणारे जे काही राजकारण आहे, जे गनिमी काव्यानं केलं जाते असं राजकारण करण्यामध्ये जे काही 75 वर्षे तरबेज होते त्यांनी या राजकारणाला म्हणजे चळवळीला, मराठा आरक्षणाच्या चळवळीला म्हणजे बगल देऊन एक हे जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे ते ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचं जे काही राजकारण सुरू केलेलं आहे म्हणजे असं जे वातावरण निर्माण करून ते ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची जी काही आंबेडकरवादी राजकारणाची जी काही सक्रियता आहे ही सक्रियता आज जी आहे ते भारतीय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आज जी काही प्रवाह दिसत आहेत ते भाजप प्रणित आणि काँग्रेस प्रणित हे ज्या सर्व ह्या ज्या दोन्ही आघाड्या ज्या आहेत त्या आघाड्यामध्येही साधनं भरपूर आहेत परंतु विचारधारा आणि स्पष्ट अशी दिशा नाही आहे. ती जातीच्या आधारावर, भावनेच्या आधारावर आहे आणि इकडं आंबेडकरवादी राजकारणाची बाळासाहेबांची जी दिशा आहे ती स्पष्ट आहे. आणि बाळासाहेब असं म्हणतात की ही जी काही आताची जी निवडणूक आहे ती आरक्षण हे केंद्रबिंदू झालेला आहे. त्या निवडणुकीचा, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आरक्षण हा केंद्रबिंदू झालेला आहे. आणि या आरक्षणामध्ये आता ते धोक्यात आलेलं आहे. जे काही क्रिमिलेअर आणि वर्गीकरण एससीच्या आरक्षणामध्ये त्यांनी एससीच्या म्हणजे संविधान संमत जे काही एससी एसटीचं आरक्षण आहे त्यामध्ये त्यांनी क्रिमिलेअर चा मुद्दा घालून ते एक लागू करून त्याची एक व्यवस्था निर्माण करून ती म्हणजे सक्रिय केली. आणि अशा या व्यवस्थेतून ते म्हणजे कोर्टाकडून त्याचा तसा निर्णय घेऊन क्रिमिलेअरचा आणि ते समाजा म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्याचं जे काही अंमलबजावणी करण्याचं जे काही सुरू होणार आहे त्याच्यातून आरक्षणाला फार म्हणजे सुरुंग लागणार आहे. आणि हे सुरुंग जे लागतंय ते एकतर म्हणजे हे कारण आज जे आहे ते सक्षम वर्ग जो आहे तो म्हणजे साधनाच्या जोरावर सक्षम असलेला वर्ग हा जो आहे तो त्याला काय करावं लागतं, दहशत म्हणजे आणखी काही वेगवेगळ्या दहशती ज्या आहेत म्हणजे संसाधन जमा करण्याची दहशत, म्हणजे एखाद्या निवडणुकीला उभा राहायचं असलं तर 5-50 करोड रुपये खर्च करायची ही दहशत आहे. आणि ज्याला म्हणजे 50 करोड खर्च करून निवडणुकीला उभा राहायचा आहे तर ते पैसा कुठून आणायचा, कसा आणायचा. आणि लोकशाहीमध्ये पैसा हा उमेदवार जर खर्च करीत असेल तर तो लोकांचा प्रतिनिधी कसा, हे लक्षात घेता हे जे काही चाललेलं आहे ते हे लोकशाहीच्या अविपरत आणि लोकशाहीच्या अभिसंगत हे सर्व काही चाललेलं आहे. आणि हे जर वाचवायचं असेल या राजकारणाला आणि खऱ्या अर्थानं जे काही आम्ही भारताचं संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकाराचं जर जतन करायचं असेल, रक्षण करायचं असेल तर ते आरक्षणाच्या माध्यमातून रक्षण करता येऊ शकते. आणि ते आरक्षणाला यांनी सुरुंग लावलेला आहे.
त्याला म्हणजे ते नरडीला जे नख दिलेलं आहे आरक्षणाच्या, तर ते या क्रिमिलियरच्या माध्यमातून आणि ओबीसीच्या ताटात आम्हाला म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून आम्हाला आरक्षण द्या असं मराठा समाजाचं जे काही दबावाचं जे काही राजकारण सुरू झालेलं आहे, तर ते ओबीसींना भयभीत करणार आहे, एससींनाही भयभीत करणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही आहेत हे सुरक्षितता जी आहे, सुरक्षितता कुठं पाहत आहेत, तर ते जे काही 75 वर्ष आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरवादी विचारधारेच्या चळवळीने जे काही त्यांच्यावरती दृढ असे विचार त्यांच्यापर्यंत पेरलेले आहेत, ते विचार आज त्यांच्या वर्तन व्यवहारामध्ये आणि त्यांच्या वाच्यामध्ये बोलण्यामध्ये आपणाला दिसून येत आहेत. आणि मग आजचा जो काही ओबीसी आहे तो ओबीसी ही म्हणजे पाहतो आहे की त्यांचं असं काही स्वायत्त राजकारण नसल्यामुळं तेही वंचित आघाडीकडं म्हणजे बहुजन वंचित आघाडीकडे आशाभूत नजरेनं पाहत आहेत. अनुसूचित जातीचा जे काही क्रिमिलियरचा जो आणि वर्गीकरणचा जो काही निर्णय आहे, तो निर्णयही आज म्हणजे आरक्षण जवळपास संपवण्याचा जो प्रकार आहे, तो आरक्षण संपवण्याचा प्रकार आहे. आणि याला वाचवण्यासाठी जर आपणाला काही म्हणजे हे करायचं असेल तर ह्या ओबीसी आणि अनुसूचित जाती आणि आदिवासी समाजाला जे काही त्यांच्याकडे जे काही आणखी तर त्यांना जे काही योजना तर बनतात संसदेमध्ये आणि ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये योजना बनतात, परंतु तिथपर्यंत पोहोचतच नाही त्यांच्यापर्यंत, ते पोहोचूच देत नाहीत. त्यांना जो म्हणजे योजनामध्ये बनलेला जो फंड निर्माण केला जातो तो दुसरीकडे डायव्हर्ट केला जातो. त्यांच्या हक्काचं जे काही विकासाची जी काही योजना आहे ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. तर हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्यांचंही स्वायत्त राजकारण उभं राहू नये म्हणून त्यांच्यामधल्या काही लोकांना निवडून देणे आणि तेही राखीव जागेमध्येच निवडून देणे. तर म्हणून बाळासाहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे की आदिवासींना म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबना त्यांना जनरल सीटवर उभं करून त्यांनाही एक स्वायत्त राजकारणाचे जे काही धडे आहेत ते धडे देण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीचं राजकारणानं म्हणजे नेतृत्वाची भूमिका बजावून त्यांनाही प्रेरित केलेलं आहे. आणि आज जे आहे त्याचा महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे ती हे ओबीसी यांनी आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की आता हे जे काही आपल्या विरोधात जे आहे तिथला जो काही घराणेशाही मध्ये असलेला घराणेशाहीचं प्रभुत्व निर्माण करणारा जो काही मराठा समाज आहे, तो मराठा समाज कुणाच्या मार्फत तो स्वतः समोर येत नाही आहे. ओबीसीला समोरासमोर त्यांना विरोध करायला तो स्वतः येत नाही आहे, तो गरीब मराठांना समोर करतो आहे आणि ते जरांगे पाटलासारख्या निर्मळ मनाच्या माणसाला ते समोर करत आहे. ही गोष्ट जी आहे ती ही इथल्या ओबीसींनी ओळखली पाहिजे आणि ही ओळखली आहे आता. म्हणून या निवडणुकीमध्ये येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निर्णायक जो काही गोष्ट आहे ते निर्णायक जनाधाराच्या निर्णायक मताधाराचा जो काही वर्ग निर्णायक भूमिका बजावणारा जो वर्ग आहे तो ओबीसीचा एक आहे आणि दुसरा आहे मुसलमानांचा. आता मुसलमानांचा जो काही वर्ग आहे तो जवळपास 10 ते 15% मुसलमान म्हणजे त्यांची लोकसंख्या आहे. तर मग अशा हा जो 10-15% असलेला 10 ते 15%च्या रेंजमध्ये असलेला मुस्लिम समाज आहे तो त्यांना सातत्यानं दहशतीच्या टोकावर ठेवलं जातं. त्यांच्यामध्ये सातत्यानं असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मताची लूटपाट केली जाते. आणि मग तो जो आहे तो आज जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणुका होऊ लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये भूमिका जी आहे या मुस्लिम आणि ओबीसींनी जर योग्य अशी भूमिका बजावली, कारण यांनी हा जो काही मुस्लिम आणि ओबीसी हा जो मतदार आहे आणि गरीब मराठा हा जो मतदार आहे डिस्टर्ब झालेला आहे, तो मराठा समाज सुद्धा जातीच्या ह्याच्यावर म्हणजे घराणेशाहीच्या ह्याच्यावर तो डिस्टर्ब आहे. गरीब मराठ्यांचे प्रश्न आहेत आणि ओबीसीचे सुद्धा प्रश्न आहेत आणि मग ते हे आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत त्यामध्ये म्हणजे वक्फ बोर्डाच्या संबंधाने जे काही आहे मुस्लिम समाजाचा तोही प्रश्न आहे. त्याच्यासाठी मुस्लिम एकतर बीजेपीला मतदान करत नाही, भाजपला मतदान करत नाही, कारण त्यांची अशी धारणा आहे की तो म्हणजे मुस्लिम विरोधी आहे. अशा प्रकारची त्यांची धारणा बनवली गेलेली आहे. आणि मग तिकडून तुम्ही भेडवा, बीजेपीनं तिकडून मुसलमानांना भेडवायचं आणि काँग्रेसनं जाळं पकडायचं, म्हणजे ते म्हणजे मासे पकडणारे जे असतात ना तिकडून हकलायचं, तिकडून हकलून मग इकडे पकडायचं. अशा प्रकारचं हे काँग्रेसच्या जाळ्यात त्यांना घेऊन जाण्यासाठीचे ते प्रयत्न झालेले आहेत. परंतु आज म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 32 अशा सीट आहेत असं म्हणतात. बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की 32 असे मतदारसंघ आहेत
की जे हे म्हणजे शिवसेना शिंदे आणि ठाकरे, तर हे दोन्ही म्हणजे याच्यात आता शिंदे आहेत भाजप बरोबर, तर शिंदे भाजप बरोबर आहेत, मुसलमान भाजपला मतदान करत नाहीत. आणि मधात ठाकरे आहेत, तर ठाकरेनं वक्फ बोर्डाच्या ज्या निर्णयाच्या संबंधात निघून गेले, त्यांनी काहीच बोलले नाहीत. म्हणजे त्यांनी त्यांचं ते काही वक्तव्यच नाहीये. म्हणजे हे यांना सुरक्षित करण्यासाठीचं जे काही म्हणजे ह्या 32 मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे शिवसेना, दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत, या ठिकाणी या मुसलमान समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि मग या 32 ठिकाणी त्यांना जो पर्याय जर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा जर निवडला, तर हे 32 सीट एक जे आहे, आता अशा भाषामध्ये आहेत की ही बी टीम आहे आणि ह्यांच्यातले लोक सुद्धा म्हणजे तिकडं पळालेले आहेत. आंबेडकरवादी जनाधार कुठेही पळालेला नाही, तो 1919 पासून स्थिर आहे. फक्त जे आहे ते सावधगिरीनं आपलं पावलं उचलतो आहे, हे नीट लक्षात घ्या. 1924ला तर त्यांनी आपली चांगली भूमिका बजावली. 24ला जे काही आहे ते संविधानाचं वाचवणं, आणि त्यामध्ये एक फार मोठे पेच प्रस्थापितांनी पेच निर्माण केले होते. कारण आंबेडकरवादी राजकारणाचे नेतृत्व आणि आंबेडकरवादी राजकारण हे केंद्रक बनलेलं होतं, देशाचं केंद्रक बनलेलं होतं, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. 24च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचं केंद्रक बनलेलं होतं. बाळासाहेबांची रणनीती ही देशाला एक आकर्षित करणारी रणनीती होती. त्या रणनीतीला एक म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही प्रवाहानं, दोन्ही पक्ष समूहाने, परस्पर विरोधी असलेल्या पक्ष समूहाने दोघांनीही संगनमत करून बाळासाहेबांच्या राजकारणाला विरोध केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ पॉवरफुल कोण आहे हो? ज्या दोन बलाढ्य अशा म्हणजे समूह आहेत, राजकारणात समूह आहेत, राजकीय समूह आहेत, त्यांनी दोघांनाही मिळून एकट्याच्याच विरोधात म्हणजे एकाच म्हणजे याच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात लढावं लागतंय. याचा अर्थच असा आहे की बाळासाहेबांचं राजकारण हे प्रबळ होत आहे, विरोधानं अधिक तीव्र होत आहे, यांच्या विरोधामुळं अधिक ते धारदार होत आहे. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ही जी काही व्यवस्था जी आहे हे जे बळ आहे आंबेडकरवादी चळवळीचं आणि त्या राजकारणाचं जे बळ आहे ते बळ लोकांमध्ये निहित आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे लोक जे आहेत त्यांचे जे काही प्रचलित राजकारण, हे जे काही भाजप पक्ष समूह आणि काँग्रेस पक्ष समूह यांची जी राजकारणाची जी काही तऱ्हा आहे ती तऱ्हा प्रचलित तऱ्हा आहे, फक्त सत्ता प्राप्तीसाठीची तऱ्हा आहे. आणि ती जाती आणि धर्माच्या बाहेर असं त्यांचं डोकं येत नाही आहे, दिमागात त्यांचा बाकीच्या ठिकाणी त्यांचा दिमाग चालत नाही आहे. परंतु आंबेडकरवादी राजकारण हे ट्रेंड जनाधाराचं राजकारण आहे. हे राजकारण जे आहे बाळासाहेब समोर आहेत, परंतु खऱ्या अर्थानं हे जे काही प्रबुद्ध वर्ग जो आहे, प्रज्ञा संपन्न जनाधार जो आहे, तो प्रज्ञा संपन्न जनाधार ह्याचं योग्य असं संचलन करत आहे. आणि म्हणूनच ह्या प्रज्ञा संपन्न जनाधाराला डिस्टर्ब करण्यासाठी आमच्या मधले काही म्हणजे आंबेडकरवादी विचारधारेचे काही तथाकथित विचारवंतांना हाताशी धरून ते हेच विचारवंत आहेत तुमचे, अशा प्रकारचं जे काही प्रोजेक्शन देऊन त्यांना जे तयार केलेलं आहे गेल्या 30, 40, 50 वर्षापासून, ते आज ते सक्रिय होऊन हे बाबा ह्यांचाच विरोध आहे, ह्यांच्यातले तज्ञ लोक ह्यांना बाळासाहेबांना विरोध करत आहेत, हेच त्यांना म्हणजे हे करत आहेत, त्यांच्यावरती आक्रमकरित्या त्यांच्यावर हे करत आहेत, विरोध करत आहेत, अशा प्रकारचं भासवलं जात आहे. परंतु प्रत्यक्ष जे काही मताधारावर आहे, जनाधारावर आहे, याचा कसल्याही प्रकारचा म्हणजे प्रभाव होत नाहीये. आणि म्हणून तो स्थिर आहे. अशा स्थिर समूहामध्ये ते काय करतायत की मुस्लिम आणि ओबीसी जो काही आता कल वंचित बहुजन आघाडीकडे आहे, त्यांच्यात सहभागी होण्याचा कल आहे, त्यांना बळ देण्याचा म्हणजे त्यांचा दृष्टी, त्यांचे जे काही मन तयार झालेलं आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी ती भाजपची टीम आहे असं म्हटलं जाते. भाजपची टीम आहे, बी टीम आहे. तर हे का की म्हणजे हे स्वायत्त राजकारण नाही आहे, ते आमच्याच आशीर्वादानं चालतंय अशा प्रकारचं म्हणून कमी लेखण्याचा जो प्रकार आहे तो चालतोय. आणि मग त्यांना डिस्टर्ब करण्याचा जो काही आहे त्याच्यामध्ये मग कसं आहे की भीतो आज जो आहे दहशतीखाली आहे, ओबीसी आणि मुस्लिम समाज हा दहशतीखाली आहे. तर ह्या दहशतीला बघा ना की मागे दंगली, मुस्लिम आणि हिंदूंच्या दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लगेच बाळासाहेबांनी ते चादर चढवली औरंगजेबाच्या कबरीवर आणि मग ते ह्याला पूर्ण विराम दिला. म्हणजे एकंदरीत त्यांची जी राजनीती आहे
ही धर्माची राजनीती आणि लोकांना आतंकित करणारी आणि मुस्लिमांच्या विरोधात असलेलं जे काही हिंदूंच्या नावाखाली जे काही भडकवण्याचा जो काही प्रकार आहे तो भडकवण्याचा प्रकार त्यांनी केला होता, दंगली घडवून आणणार होते. परंतु बाळासाहेबांनी फक्त तिथं व्हिजिट दिली आणि त्याच्यावरती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली आणि एक संकेत दिला की तुम्ही आता भांडणं लावू नका. बाळासाहेबांनी हा संकेत दिला की तुम्ही भांडणं लावू नका. आम्हाला म्हणजे जे काही लोकसत्ताक भारतामध्ये प्रत्येक नागरिकांना सुरक्षिततेचा अधिकार आहे, सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून देण्यासाठी बाळासाहेबांनी ते संकेत दिलेले आहेत. तर ह्या गोष्टी आता लोकांना चोर म्हणजे लपून राहिलेल्या नाही आहेत. तर या सर्व बाबी लक्षात घेता आज जे आहे ते आजचं जे काही म्हणजे आजचं जे काही महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही मुस्लिम आणि ओबीसी यांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. तरच त्यांचं मुस्लिमांना सुरक्षितता मिळू शकते. मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांना उमेदवारी देत नाहीत. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या की मुस्लिमांनी त्यांचा म्हणजे धर्माचा पक्ष उभा केला तर ते निवडून येणार नाही. कोणता एक धर्माचा पक्ष, आंबेडकरवादी जे काही विचारधारेचा जो पक्ष आहे तो एका धर्माचा नसून तो भारतीय संविधानाला आधार मानून, भारतीय संविधान मूल्य आधार मानून नागरिकांना जो काही अधिकार मिळालेला आहे त्या नागरिकांच्या अधिकाराचा हक्क आणि अधिकारासाठी म्हणजे मूलभूत अधिकार आणि दिशानिर्देशक तत्व याला केंद्रबिंदू मानून हे राजकारण म्हणजे आंबेडकरवादी राजकारण चालते. ते एका धर्माचं जातीचं नाही आहे, तर ते समग्र भारतीय नागरिकांसाठीचं राजकारण आहे. आणि म्हणून हे जे काही त्यांना समग्र जाती धर्माच्या लोकांना सुरक्षिततेचं राजकारण जे आहे ते जर पाहिजे असेल, हवा असेल तर म्हणजे हे या सर्व ओबीसींनी आणि मुस्लिम वर्गांनी म्हणजे हे 10% आणि हे म्हणजे 20-22%, 24% हे जे काही हे आहेत ओबीसी आहेत हे 10-15% हे आहेत आणि एससी 10-15% आहेत. असे कसं एक 50-55% जे काही मताधार जो आहे तो होऊ शकतो. आणि महाराष्ट्रातलं जे काही हे जे काही असुरक्षितता आणि दहशत निर्माण करणारं आरक्षण विरोधी दहशत आणि मुस्लिम विरोधी म्हणजे दहशत जी काही सुरू केलेली आहे आणि ओबीसीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचं जे काही गरीब मराठ्यांच्या माध्यमातून हे प्रकार चालू आहे, तर हे गरीब मराठ्यांनाही म्हणजे न्याय देण्यासाठी, ओबीसींना न्याय देण्यासाठी आणि इथल्या मुसलमानांना न्याय देण्यासाठी आणि इथल्या एससी मधले जे काही वर्गीकरण आणि क्रिमिलेअर आहे त्यालाही व्यवस्थित हाताळण्यासाठी आपण ह्या एक मूल्याधिष्ठित संविधान मूल्याधिष्ठित राजकारणाला आपण बळ दिलं पाहिजे. आणि हाच खरा एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटीज यांचं जे काही म्हणजे प्रबळ असं राजकारण आहे ते प्रबळ राजकारण हे यांच्या एका संयुक्त प्रयत्नानं प्रबळ असं राजकारण उभं राहील आणि महाराष्ट्राची सत्ता आज वंचितांच्या हाती राहील. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कसल्याही प्रकारचं म्हणजे हायपोथेटिक विचार करू नका. म्हणजे हे कॅल्क्युलेटेड ओपिनियन आहे की इथला एससीचा वर्ग, एससी मधले काही जे काही वर्ग, काही ज्या काही मेजर कम्युनिटी जी आहे, एससी मधली मेजर कम्युनिटी जी आहे ती बाळासाहेबांच्या बरोबर आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये जे काही कम्युनिटी जे आहेत, काही कम्युनिटींना दिशाभूल करून त्यांना हे केलेलं आहे. परंतु वंचित ज्या जाती जमाती ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या आहेत. आदिवासी वर्ग जो आहे, आदिवासी वर्ग सुद्धा याच दिशेनं आज मार्गस्थ झालेला आहे. तेव्हा ही एक विचाराच्या आधारावर एक नवीन क्रांती महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ पाहत आहे. त्याला आपण म्हणजे सर्वांनी मिळून बळ दिलं पाहिजे. आणि इथलं जे काही अराजक आहे म्हणजे आर्थिक अराजक जे आहे म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही म्हणजे आर्थिक दहशतवाद निर्माण करून, आर्थिक अराजक निर्माण करून हे जे काही म्हणजे सहकार क्षेत्राला बदनाम केलं गेलेलं आहे काही ठराविक घराण्यांनी, त्यांच्या घराण्याची सत्तेवर म्हणजे हे करण्यासाठी आपण सर्व या समूहानं एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन आपलं म्हणजे राजकीय भूमिका आणि मताधिकार आपला बजावला पाहिजे. यामध्ये आपला मताधिकार बजावण्यामध्ये कसल्याही प्रकारची हायगई करू नये आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली मजबूत ताकद आपण निर्माण म्हणजे दाखवून द्यावी आणि आपल्या जे काही
दहशत आहे, आपल्या मनामध्ये जी दहशत आहे, ओबीसीच्या मनामधली जी काही आरक्षणाविषयीची दहशत आहे, मुस्लिमामध्ये जी काही त्यांच्या समस्येविषयीची दहशत आहे, आणि त्यांना सातत्यानं दहशतीच्या टोकावर ठेवून त्यांचं ताराजग निर्माण करून त्यांच्यामध्ये त्यांना आतंकित करून जे काही दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या सर्वांना थांबवणं, एससी मधलं जे काही वर्गीकरण आहे आणि त्यामध्ये आपसात भांडणं लावण्याचा जो प्रकार आहे तोही थांबवायचा असेल, आणि खऱ्या अर्थानं भारतीय समाज जीवनामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची जे काही तत्व आहे ते समाज जीवनामध्ये संचलित व्हावं, यासाठी म्हणून आपण योग्य अशी भूमिका बजवावी, आणि ही योग्य भूमिका बजावण्यासाठी आपणाला बाळासाहेबांचं जे काही राजकीय जे काही हे आहे, मुवमेंट आहे, चळवळ आहे, त्या राजकीय चळवळीला बळ दिलं पाहिजे. अर्थात ह्या राजकीय चळवळीला बळ देण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे, परंतु आत घुसून काही म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या राजकारणाला डिस्टर्ब करण्यासाठी काही लोक, बॅड इलेमेंट ज्याला आपण म्हणू, अँटी सोशल एलिमेंट ज्याला म्हणू, असे अँटी सोशल एलिमेंट प्रस्थापितांच्या ह्या दोन्ही समूहाने ते प्लांट केलेले असणार आहेत, आणि मग त्या प्लांट केलेल्या समूह डिस्टर्ब करत आहे, आणि मग ते डिस्टर्ब करून असे भाऊ करत आहेत की फार बिघडलेलं आहे, सर्व हे झाले, म्हणजे सर्व बिघडलेलं आहे, अशा प्रकारची आवई आणून म्हणजे या राजकारणाला एक कोपऱ्यात बसवण्याचं जे प्रकार आहेत, हे म्हणजे हातभर प्रयत्न आहेत, त्यांचे हातभर प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी, ओबीसींनी, मुस्लिमांनी याकडे लक्ष देऊ नये, आणि आपल्या सन्मानाची लढाई, आपल्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेची लढाई आपण लढली पाहिजे. आणि ही लढायची असेल तर आपण येणाऱ्या जे काही निवडणूक, आता जे काही मतदान होणार आहे त्या दिवशी आपण आपल्या मताचा अधिकार बजावून निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी आहोत, आणि निर्णयाचे आपण खरे म्हणजे हकदार आहोत असं हे दाखवून द्यावं, एवढीच आपणाला सर्वांना विनंती करून थांबतो. जय भीम, जय भारत.